नमस्कार। आज रात्रीला महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। विदर्भापासून सध्या तेलंगणापर्यंत तर कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाले असल्यामुळे आजही राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा कायम आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार आज रात्रीला नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अमरावती आणि नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस किंवा हलकीशी गारपीट सुद्धा होऊ शकते। तसेच अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी आणि सोलापूरच्या दक्षिण भागात स्थानिक वातावरणाची निर्मिती झाल्यास 1-2 ठिकाणी हलक्या सरी बरसतील असा अंदाज असून उद्याही पावसाचा अंदाज कायम आहे। उद्यापासून म्हणजे दररोज पुढील 3 दिवस दुपारनंतर ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरूच राहील। उद्या विदर्भामध्ये पावसाची शक्यता वाढून हळूहळू मराठवाड्यात सुद्धा पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।